परांडा वाशी तालुक्यात लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे समाजसेवक आरोग्यदूत डॉक्टर राहुल भीमराव घुले यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या विचारांवर प्रभावित होऊन शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केलाय। त्यामुळे भूम परांडा वाशी तालुक्यात शिवसेनेला बळ मिळाले आहे। पुणे येथील JSPM कॅम्पस नरे या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी डॉक्टर राहुल घुले यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की आपण कुठल्याही अपेक्षा पक्षाकडून अथवा सावंत साहेबांकडून केली नाही, परंतु सावंत साहेबांचा विकासाचा झंझावात आणि त्यांचे विचार घेऊन आपण पक्षात प्रवेश करत आहोत। त्याचबरोबर आमचा कोणी नेता नसून सर्वस्वी नेता सावंत साहेब आहेत। सावंत साहेब बाहेरून कडक दिसतात, परंतु आतून मुलायम आहेत। आमच्या कार्यकर्त्यांना साहेब मान सन्मान मिळावा, विकासाचे ध्येय मिळावेत, यासाठी आम्ही आपणाला आगामी निवडणुकीत 1,00,000 मतांनी निवडून आणणार असल्याचा शब्द दिला आहे। या प्रसंगी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब, माजी मुख्याध्यापक भीमराव घुले सर, JSPMचे संचालक गिरिराज सावंत, शिवजल क्रांती घोगरे सर, भाऊसाहेब मुंडे, सचिन जाधवर उपस्थित होते। तसेच प्रवेश करणारे डॉक्टर घुले यांचे मित्रपरिवार आणि पत्रकार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि आता शेतकऱ्यांसाठी जे त्यांनी नवीन योजना लावलेल्या आहेत, शेत रस्ते, अतिशय चांगली योजना आहे। माझ्याकडे खूप लोक विचारायचे की आम्हाला शेत रस्ता पाहिजे, पण माझी कॅपॅसिटी नव्हती की आपण सर्व काही देऊ शकतो। परंतु तुम्ही ते काम हाती घेतल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत। मी आज सांगतो तुम्हाला, तो चांगलं काम तुम्ही सुरू केलेलं आहे। तुम्ही MIDC आपल्याकडे भूमला मंजूर करून आणली, उद्योगधंदे उभारणार आहे, लोकांना रोजगार मिळणार आहे। आणि तुम्ही कधी जात पात धर्म पाहिला नाही। शिवसेनेमध्ये तसंही कधी जात पात धर्म पाहिला जात नाही आणि तुम्ही त्याचं अनुकरण करताय। फक्त विकास हाच एक मुद्दा घेऊन तुम्ही भूम परांडा वाशीचं राजकारण करताय आणि ह्याच गोष्टीसाठी मी आज जाहीर प्रवेश करत आहे तुमच्याकडे। मी तुम्हाला बोललो मी नाही, कुणाला तोंडावर सांगतो। लोक लगेच म्हणतात काय घेतलं असेल, काय दिलं असेल, कुठलीही अपेक्षा नाही मला। झेंडा घेतला, तुमचे विचार घेतले आणि तुमच्या विचाराने पुढे जायचा वसा घेतला। त्याच्यामुळे इथून पुढे तुमच्या खांद्याला खांदा लावून, साहेब मी फार छोटा कार्यकर्ता आहे पण खांद्याला खांदा लावून भूम परांडा वाशीमध्ये जे तुम्ही विकासाचं स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र आमची टीम कार्य करेल। आणि या येणाऱ्या विधानसभेला जसं आमच्या कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब मुंडे यांनी सांगितलं की कमीत कमी 1,00,000 मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि पाळू द्या। आपण 1,00,000 मतांनी जिंकून येऊ हे मी तुम्हाला सांगतो। आमचा सर्व ओबीसी समाज, सर्व उपेक्षित लोक सगळे तुमच्या सोबत आहेत। फक्त तुम्ही विकास करता म्हणून आहे। काही लोक अफवा पसरवतात, ज्यांनी तुम्हाला जवळून बघितलं तुम्ही नारळच आहे, लांबून कप दिसतात बाहेरून, पण आपण एकदम मृदू आहात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। आणि याचा प्रत्यय मला आल्यामुळे माझ्यासारखा माणूस जर तुमच्या सोबत येत असेल तर आमच्या भूम परांड्यातली सगळी जनता येण्यासाठी तयार आहे आणि ते आम्ही काम करू। श्रेय जातं 2 लोकांना, घोगरे सरांनी माझ्याकडे मागं होतं 2 महिने झोपू दिलं नाही मला म्हणले तुम्ही एकदा सरांना भेटा, सरांचे विचार समजून घ्या तुम्ही। त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केले सर, त्यांच्यामुळेच मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो आणि आजचा हा आपण दिवस पाहू शकलो असं मला नमूद करावं वाटतं। त्याचप्रमाणे आम्हाला साहेब तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, परंतु आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान, संरक्षण आणि विकासाची फक्त तुम्ही चालना द्या आमच्या लोकांना। बाकी आम्हाला काही नको, तुमचा शब्द अंतिम राहील हे मी तुम्हाला सांगतो। आजपासून आमचा कोणीही नेता नाही, कोणीही नाही, फक्त तानाजीराव सावंत साहेब जे म्हणतील तेच होणार आणि तेच करणार हे मी तुम्हाला शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी गौस शेख, NTV न्यूज मराठी, भूम, धाराशिव।